अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं. काल ज्यांनी जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा आणि भविष्य खूप मोठं आहे त्यांच्याकडे. त्यांच्या वयानुसार राजकीय संयम ठेवून बोलावं. उलट मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील. एक 2-4 सोडलेत, पण आपल्याला तसं करायचं नाही. कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे. त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं. मी म्हटलं की तिथे ते नेले तरी ते खासदार आहेत पक्षाचे, तुम्ही ती जबरदस्ती नेऊत की तुम्ही कशाने नेऊत, पण ते राहू देत. कारण शेवट आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊनच तो चंद्रपूरचा मेयर आपल्याला करायचा आहे. ही त्यामागची आमची भूमिका होती, कालही होती, आजही आहे. आणि मला वाटतं तो गैरसमज काही झाला असेल तर तो दूर करू. आणि मी तर म्हटलं की जे काही नगरसेवक आहेत ते एकत्र बसतील. नेत्यांची गरज नाही. नगरसेवक एकत्र बसून हायकमांडच्या बरोबर बसून कोण महापौर ठरवायचा, कोण गटनेता ठरवायचा ते त्या सगळ्यांनी सांगतील आणि त्याप्रमाणेच करावं लागेल. उद्या माझ्याकडेही लोक संशयाने बघतात, मी पक्ष सोडून जाईल. त्यांच्याकडेही लोक संशयाने बघतात, ते पक्ष सोडून जाईल. अशी अफवा होतात, चर्चा होतात. आम्ही नेते लोक उद्या पक्ष सोडून जाऊ, पण कार्यकर्ता मात्र जमिनीवर असतो. तो पक्षाचा आधार असतो. हे कोण कुठे पडतील कोणाचाच भरोसा नाही, आमचाही नाही, कोणाचा नाही. कारण आजच्या परिस्थितीमध्ये असं लोकांचा समज आहे, तो फार मोठा लोकांमध्ये तशी चर्चा आहे. आम्हाला आमच्यापेक्षा नेते गेले हव्यावर, पण कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, तर तो पक्ष जिवंत असतो. आणि म्हणून माझी भूमिका या सत्तांमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच राहिली आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास मी 20 सभा त्या ठिकाणी घेतली. वार्डात मी फिरलो. आमच्या ताई म्हणतात की महिनाभराच्या नाही 15 दिवसापूर्वी तर ताई तिकडे चंद्रपूर आपल्या दिल्लीलाच होत्या, प्रतिभाताई. आणि त्यामुळं त्यांनी केला प्रयत्न, नाही केला असं नाही. त्यांनी मेहनत केली, मी पण मेहनत केली आणि दोघांनी मेहनत करून आलेला तो निकाल आहे. आणि माझा मतदारसंघ म्हणजे मला कोणी ठरत नाही. कोणाच्याही मतदारसंघात, माझ्याही मतदारसंघात येऊन थोडासा जातीचा विषय काढून विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जे काही केलं ते मी विसरून गेलो आणि आम्ही एकत्र आलो. मला खूप त्रास झाला त्याचा. समाजामध्ये गैरसमज निर्माण केला गेला की इथे कोणीही झालं तरी कुणबी समाजाचाच माणूस निवडून आला पाहिजेत विधानसभेत, असं म्हणून माझ्या मतदारसंघात मेळावा घेतला. पण लोकांनी, समाजाने अशा फालतू गोष्टीला विश्वास ठेवला नाही आणि फालतू गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि फालतू अशा चर्चेवर लोकांनी लक्ष देऊन मतदानही केलं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी माझा विजय झाला. मला सगळ्या समाजाने मतदान केलं. त्यामध्ये कुणबी समाजाचा सुद्धा प्रचंड मोठा वाटा त्यामध्ये आहे. परंतु असाच समाज एखाद्या खासदारांनी एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जातीय विष ओकणं म्हणजेच खासदार धानोरकर काय फक्त एका समाजाच्या भरोशावर आला असं समज करून घेणं हे चुकीचं आहे. पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिळून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावं लागेल. समज गैरसमज असतील ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. ही भूमिका आपल्याला आता पुढे नेऊन घेऊन जायची आहे, या मताचा मी आहे. आपण आता बोलले की अफवा सातत्याने येत असता की तुम्ही पक्ष सोडून जाताय, तुम्ही किंवा त्या यांचा हुकम कोण करताय? आपण आता बोलले धानोरकर पक्ष सोडून जाणार आहे अशी चर्चा त्या मतदारसंघात आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हटलं का? नाही, आमच्याही संदर्भात अशा अफवा होतात, त्यांच्याही संदर्भात येत असतात. त्या अफवांना काही अर्थ नसतो. जर तसं असतं तर जीव ओतून आम्ही अंगावर घेऊन या निवडणुकामध्ये काम केलं नसतं. आम्ही भाजपाला फार होईल असं वातावरण निर्माण केलं असतं. पण आमची भूमिका गेली 20 वर्ष 25 वर्ष अनेक प्रलोभनं मला मिळाली, अनेक आश्वासनं दिली, अनेक जण माझ्या दरवाज्यात आले. पण मी माझ्या भूमिकेशी, माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक, इमानदार आहे. मी यापूर्वी स्टेटमेंट केलं की मी जहलात जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही. ही माझी भूमिका आहे.
तर आपण आपली भूमिका स्पष्ट केली, पण खासदार मॅडम बद्दल आपण एक अप्पा ज्या येतात आहेत, त्यांच्याबाबत येतात आहेत. नाही, तुम्ही अर्धवट ऐकून मला विचारताय असं मला वाटतं. त्यांनी मी असं म्हणालो की सगळ्यांच्याच संदर्भात अशा चर्चा अफवा येत असतात, परंतु कार्यकर्ता हा जो आहे तो आहे तिथेच राहतो. त्या कार्यकर्त्याला दुःख होणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही, ही आपली सर्वांची जबाबदारी असते. त्यामुळं नेते येतील जातील, पण कार्यकर्ता जोपासतो तो खरा नेता असतो. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.